झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय झाले डॉक्टर? नाही, काही काळजीचं कारण नाहीये। पण मला सांगा, या खूप वेळ उन्हात होत्या का? हो होत्या। हे बघा, उतार वयात अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। उन्हाचा त्रास आहे, डिहायड्रेशन झालं, पण सनस्ट्रोकही होऊ शकतो अशा वेळी। बरोबर आहे डॉक्टर तुमचं, आमचं चुकलं, आम्ही काळजी घेऊ। नाही, खरं तर डॉक्टर आम्ही त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण पाणी सुद्धा घेतलं नाही हो त्यांनी। असं करून चालणार नाही, बाहेर ऊन किती आहे। तुम्ही सर्व काळजी घ्या आणि त्यांना आराम करू द्या। आजी, ऐकलं का? पुढे 2 दिवस भरपूर आराम करा आणि हो, उन्हात बाहेर फिरायला जाऊ नका। आई, आता मी ना तुमचं अजिबात ऐकणार नाहीये। तुम्ही आता फक्त इथे आराम करायचंय, झोपून राहायचंय। इथून सुद्धा बाहेर पडू देणार नाहीये मी तुम्हाला। खरं आहे आजी। डॉक्टर चला, मी सोडतो तुम्हाला। आजी, ऐकलत ना डॉक्टर काय म्हणाले ते? असं करून चालणार नाहीये। त्या मनात एकच गोष्ट होती, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजींनी हे केलेलं नाहीये, म्हणजे ते असं करूच शकत नाहीत। उर्मिला, हे अहो, मला खरंच नाही माहिती लॉकर मध्ये कसे आलेत। अरे इथे कसे आले म्हणजे? हे बघ, गोंधळात असं होऊ शकतं, पण म्हणून आपण दुसऱ्याची मनं नाही दुखवू शकत। त्या आजींना किती वाईट वाटलंय। खूप मोठी चूक झाली आपल्याकडून। अहो, मी खरंच सांगते, मी नाही ठेवले लॉकर मध्ये। अरे पण इथे आहेत ना, आणि एकदा आरोप करण्याआधी ना आपण बघायला हवं होतं। काही विचार न करता त्यांच्यावर चोरीचा आळ घेतलास। किती वाईट वाटलंय आजींना। आणि काय, शिवाला काय उत्तर देणार आहेस? अहो, मी तुम्हाला कसं सांगू, मी खरंच नाही ठेवले इथे। तू खोटं बोलतेस असं मी म्हणत नाहीच आहे, पण हा धांदरटपणा आहे। काय उत्तर द्यायचे दादा? बाबा बाबा तुम्ही रिलॅक्स करा। तिथे आजी, काकू, शिवावहिनी सगळे समजून घेतील आपल्याला। ते समजून घेतीलच ग। गरीब असले ना तरी मोठ्या मनाची माणसं आहेत ती। मला खरंच त्यांच्या समोर जायलाही लाज वाटते। अहो, असं काय करताय? मी मुद्दामून केलंय का हो? तुम्ही तरी समजून घ्या ना। ओके, तू आता रडू नकोस, शांत हो। आता हे जे काही झालंय ना, ते आधी खाली जाऊन सांगूया, हा? आणि त्यांची माफी मागूया। आणि हे पैसे मी इथे ठेवतोय लॉकर मध्ये, हा? हे बघ कीर्ती, चुकतीयस हा? दिव्या, प्लीज सोडून दे विषय, प्लीज। अरे असा कसा विषय सोडून देऊ चंदन? तुला माहितीये ना मुद्दाम करतायत हे। आजीच्या वयाचा तरी विचार करायचा। अरे हे काही मुद्दाम केला नाही आम्ही। आणि दिव्या, कसं आहे, पैसे आजीच्या खोलीत सापडले ना, म्हणून तिने आजीचं नाव घेतलं, एवढंच। काय काय चाललंय काय? आई बघ ना, हिचं वागणं बघ, आता जरा अति होतंय। आणि तुमचं वागणं खूप कौतुक करण्यासारखं आहे का कीर्तीताई? शिवा, आशू, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर। तुम्ही आम्हाला या घरात आणलं, पण का? कशासाठी? हे सगळं सहन करण्यासाठी? दिव्या, शांत हो तू आधी। तुझी तब्येत नाजूक आहे, माहितीये ना? हो, पण हे जे सगळं घडतंय ना सीताई, ह्याचा खूप त्रास होतोय। हा अपमान सहन होत नाही आता। शिवा, तू तर नेहमी आवाज उठवतेस ना, मग आज काय झालं? आजीसाठी काहीच बोलता येत नाहीये तुला? तू असं शांत राहून दाखवून दिलेस शिवा। तुझी काळजी, तुझं आमच्यासाठी प्रेम, सगळं ना ह्या महालात येऊन आटलंय। दिव्या, अगं आजीची तब्येत खराब आहे, आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे की नाही? तू जरा थांब ना। काळजी? हे असले आरोप केल्यानंतर काळजी घेण्यात काय अर्थ आहे शिवा?
दिव्या, म्हणजे तू चुकीचं बोलतेस असं मी नाही म्हणणार, पण आत्ता डॉक्टरांनी आजीला काळजी घ्यायला सांगितलं. तब्येत बरी नाहीये, आपण सगळे हळू शांतपणे बोलूया ना हे सगळं. एक्झॅक्टली दिव्या, प्लीज तू थोडं शांत हो प्लीज. ठीक आहे, बसेन मी शांत. पण ज्यांनी माझ्या आजीवर आरोप केलेत त्यांनी ती निर्दोष आहे असं सांगा. हो, आजी निर्दोष आहेत. कीर्ती आणि उर्मिलाने आजींवर जो आरोप केला होता तो चुकीचा आहे. पण काका, पैसे सापडलेत, लॉकरमध्येच होते पैसे. शिवा बघितलंस? बोल आता. सीताई तुम्ही सांगा, मी हे सगळं सहन करायचंय? यापेक्षा निघून जातो ना आम्ही इथून. चूक नसताना पण असले आरोप होत आहेत आणि कोणी काहीच बोलत नाहीये. उर्मिलाच्याही लक्षात आलं नाही, त्यामुळे आणि मी मुळात तिथे पैसे ठेवलेच नव्हते. हा, मग आधी बघायला हवं होतं, मग बोलायचं. इतका मोठा आरोप केला तुम्ही, काही विचार न करता. एवढं कळलं नाही तुम्हाला? दिव्या, चूक होऊ शकते. आणि ही कुठली पद्धत झाली काकूशी बोलायची? तुमची पद्धत बरोबर होती का माझ्या आजीशी बोलायची? हे माझं घर आहे, इथे मी कशी वागेन तू नको सांगू. कीर्ती थांब जरा. काका, हिचं हे वागणं तुम्ही सहन कराल, पण मी नाही सहन करणार. सहन करायला मी काही चुकीचं बोललेले नाहीये. पण तिने मुद्दामून नाही केलंय. नाही, मान्य आहे काका, मुद्दाम नसेल केलं, पण माझ्या आजीचा अपमान झालाच ना. ती स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाली होती, बघितलं ना तुम्ही. आता तिला काही झालं असतं तर. अगं पण मी त्यांची माफी मागते ना, त्यांचे पाय धरायला तयार आहे मी. आता माफी मागून काय अर्थ आहे काकू? ठीक आहे, काकू नको माफी मागूस. आणि तसंही तुझ्या माफीची किंमत आहे का यांना? बस करा. मी ना हात जोडते. हे बघा, आजीची तब्येत ना खराब आहे आणि आता पैसे मिळालेत ना, तर हा विषय थांबवूया आपण इथे. आणि दिव्या, तू विषय वाढवू नको. संपदा, तू जरा आजींकडे जा, काही हवंय का बघ जा. उर्मिला, हे सगळं बोलण्याआधी तू एकदा चेक करायला हवं होतंस, पैसे शोधायला हवे होतेस. तुझ्याकडनं चूक झालीये, त्यामुळे तू आजींची माफी माग. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज